अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. पुष्कळदा सुखाची लाट ही भरतीसारखी आपण बेसावध असताना आपल्याला ओलीचिंब करते आणि मग आपण नॉस्टॅल्जिक होतो. आपल्या सुखाचे सोबती आपण नकळतपणे शोधू लागतो. मग आठवतात आपले आईवडील, आपले गुरुजन, आपल्याला घडवणारे सर्व मार्गदर्शक, मित्रमैत्रिणी आणि आपल्याला घडवणारा समाज. मग या समाजामध्ये जेव्हा आपला एखादा मित्र आईवडिलांची जागा घेतो, आपला मार्गदर्शक बनतो, आपला टीकाकार बनतो, समुपदेशक बनतो, तेव्हा आपली प्रतिभा अधिक उजळते, आपलं व्यक्तिमत्व अधिक तेजोमय होतं. अशी सुंदर आजच्या प्रेमाची ही गोष्ट. ती सुंदर शब्द लिहित गेली आणि त्या शब्दांना चित्रमय करण्याचा, आकार देण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सुरू झालं एक सुंदर चित्रपटयुग. शब्द कल्लोळ ते शब्द बंबाळ अशी ही सुंदर आजच्या प्रेमाची गोष्ट. यांच्या लग्नाला ना 13 वर्ष झालेली आहेत आणि मैत्रीला ऐकूया. तर आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिकासुद्धा मधुगंधा कुलकर्णी. त्यांचं आपण स्वागत करूया. मधुगंधा, खूप 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 स्वागत तुझं. परेशजी मनपूर्वक स्वागत. मधुगंधा, तुझं स्वागत करताना मला असं हे फॉर्मल बोलायला आवडत नाही, कारण अशा मोठ्या मोठ्या तुला हाका मारलेल्या आहेत. पण आज परेश मोकाशी आल्यानंतर आदराने आणि खूप अभिमानाने मी अशी तुमच्या समोर झुकते आहे आणि मला तुझाही प्रचंड अभिमान आहे की इतकं महाराष्ट्राला तू समृद्ध लेणं तुझ्या लेखणीतून दिलेलं आहेस. पण प्रेमाची गोष्ट ऐकायची आहे आणि हा सुंदर प्रवासही ऐकायचा. तर आपण बसूया. येस, ये. थँक्यू. मधुगंधा, मला इतकं छान वाटतं की माझी एक सुंदर, खूप छान स्वभावाची, माणूस म्हणून खूप संवेदनशील असलेली माझी मैत्रीण इथे बसलेली आहे. तिची मी मुलाखत घेईन असं मला वाटलंच होतं, पण तो सगळा प्रवास मी पाहिला. पण तुला आठवतं का नागमंडलच्या वेळेला अगदी असे तू टिचक्या मारत तू असं इथे तू केलेलं, बापरे, तेव्हाच कळलं होतं की तुझ्या अंगात काहीतरी वेगळंच रसायन आहे. आठवतोय तो दिवस? हो हो हो. म्हणजे माझी प्रोड्युसर म्हणून सुरुवात मी असं म्हणेन की सह्याद्री वाहिनीपासून झालेली आहे. आणि सह्याद्री वाहिनीवरती मी पहिलं नाटक केलं होतं नागमंडल. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी नाटुकली सादर केली होती आणि तिथून ॲक्च्युली मी म्हणजे प्रोड्युसर म्हणून आपल्याला करता येईल असा एक थोडासा बारीक कॉन्फिडन्स आला आणि मग नंतर आता काही सिनेमे प्रोड्यूस केले. किती मस्त. नाटक किती केलेलं आहेस, अभिनय किती केलेला आहेस. परेशजी, 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळून एकही छोटा आम्हाला पेढा आमच्यापर्यंत पोचला नाही, याचा जाहीर निषेध आहे. पण आजकाल लोक म्हणतातच आहेत की साखर कमी केली पाहिजे आहारातून. हे बरं आहे. आणि म्हणून पेढ्यांच्या ऐवजी मी कारलं पाठवण्याची योजना यापुढे राबवणार. आरोग्य संपन्न भेटी दिल्या पाहिजेत. क्या बात आहे. वा वा वा. तुम्ही दिलेलं कारलं आम्ही गोड मानून खाऊ आणि आमचं आरोग्य पण छान ठेवू. पण परेश मोकाशी या माणसाला प्रेमात पाडून त्याच्याबरोबर लग्न करणं हा एक मोठा चित्रपट बनवण्यासारखा नाही आहे का मधुगंधा? मला सांग बरं. काय माझी प्रतिमा काय इथे? तुम्हाला बघितला नाही वाटत तुम्ही कोणाच्या प्रेमात पडाल आणि पाडाल, पण मधुगंधाने हे शिवधनुष्य अत्यंत उत्तमरित्या पेललेलं आहे. पण परेशजी, मला तुमच्याकडनं ऐकायची आज प्रेमाची गोष्ट. कसं जमलं तुमचं? अशाच भेटीगाठी होत गेल्या. तिचं नाटक चालू होतं, माझं नाटक चालू होतं. आणि जेव्हा नाटकं चालू असतात तेव्हा कुठेतरी तुम्ही येता जाता एकमेकांना दिसता, भेटता, बोलणं चालणं सुरू होतं. आणि मग त्या मैत्रीच्या सुरवंटाचं प्रेमाच्या फुलपाखरात रूपांतर होतं. आई ग, आई ग, काहीही नाट्य नाहीये. अगदी
नैसर्गिक प्रक्रिया आहे. सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर. दिग्दर्शक बोललेला आहे, पण ह्याच्यात काही नाट्य नाही आहे. पण खरी खरी कहाणी मला मधुगंधा सांगेल. मधुगंधा. हां, आम्ही म्हणजे मी नवीन नवीन आले MA नाट्यशास्त्र करून मुंबईमध्ये. आणि मग हे असं मी सह्याद्रीवरती काही कामं करत होते, नाटकातून कामं करत होते. आणि नाटकातून कामं करताना मला असं वाटायचं की माझ्या वाटेला बरी नाटकं येत नाहीत म्हणजे ॲक्टर म्हणून. बरोबर. तर मग मी असं म्हटलं की आपण सतत असं आपल्याकडे आलेल्या नाटकातले दोष शोधण्यापेक्षा आपल्याला जे वाटतं ते आपणच म्हणावं ना. कारण मला असं वाटायचं की ही माझी संवेदना नाही आहे, जी नाटकं मी करत होते ॲक्टर म्हणून, की ही माझी संवेदना नाही आहे. मला हे म्हणायचं नाही आहे, माझे हे प्रॉब्लेम्सच नाही आहेत. हे प्रॉब्लेम्स 50 वर्षापूर्वी होते. तर मला माझ्या पिढीचं नाटक लिहायचं होतं. म्हणून मग मी पहिलं नाटक लिहिलं आणि मला ते कोणाला तरी वाचून दाखवायचं होतं. कारण माझं अगदी म्हणजे मी कथा कादंबऱ्या खूप लहानपणापासून लिहित होते, 16-17 वर्षापासून. पण नाटक लिहिण्याचा पहिल्यांदा प्रयोग केला होता. त्याच्या आधी मी परेशची नाटकं बघितली होती आणि मला ती खूप आवडली होती. तर मला ते कोणाला तरी ऐकून दाखवायचं होतं आणि म्हणून मी मग परेशला कॉन्टॅक्ट केला. आणि मग परेश एकदम पटकन तयार झाले. ते आमची काही ओळख नव्हती फार. त्यांनी माझं एक लाली लीला नावाचं नाटक बघितलं होतं. मी त्याची नाटकं पाहिली होती, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि लग्न कल्लोळ आणि समुद्र. आणि मी म्हटलं की हा माणूस करेक्ट आपल्याला जजमेंट देईल ह्या नाटकाबद्दल. आणि मग मी त्याला नाटक वाचून दाखवलं. आणि लाली लीलाच्या वेळी एक गंमतशीर असे किस्से व्हायचे. देवेंद्र पेम आणि माधवी जुवेकर होते माझ्याबरोबर. आणि ते ना मला परेशवरून चिडवायचे, काहीच कारण नव्हतं असं, पण उगाच चिडवायचं ते. आणि मग आमचा दादरला वगैरे प्रयोग असला ना की मला देवेंद्र सांगायचे की त्याच्या आईवडिलांशी मी बोलणं केलेलं आहे, तुझी पत्रिका पाठव. आणि मी पण त्या गमतीत सहभागी व्हायचे की त्याच्या आईवडिलांशी बोलणं केलेलं आहे आणि तुझी पत्रिका पाठवली आहे, तर काय 26 गुण जुळत आहेत आणि मग त्यांना काहीतरी 32 गुण हवे असं असायचं. आणि मग दादरला प्रयोग असले की मी त्यांना म्हणजे सर बोलवा नाही त्या परेश मोकाशीला. तर मला दिग्दर्शक म्हणून त्याच्याबरोबर काम म्हणजे ॲक्टर म्हणून काम करायचं होतं त्याच्याबरोबर. तर मला असं वाटायचं की त्यांनी माझं काम बघावं आणि मला काम द्यावं वगैरे. तर मी त्यांना म्हणायचे सर बोलवा ना त्या परेश मोकाशीला, त्या परेश मोकाशीला, असं करायचे. तर ते म्हणाले नाही ग, आजच सकाळी त्याच्या आईवडिलांची बोलते. आईवडिलांची का बोलायचे सारखे कोणाच ठाऊक. आईवडिलांची बोलण्याला तो नाही आहे, तो गेलाय कुठेतरी बाहेर वगैरे. म्हणलं हां ठीक आहे चला. आणि मग आमचा प्रयोग सुरू झाला. पडदा उघडला आणि पहिल्या रांगेत मला परेश दिसला. आणि मी माझं वाक्यच विसरले तिथे. आणि बरं देवेंद्र सर मला जे काय सांगत होते त्याच्यावरून मला असं वाटलं की ठीक आहे, थोडं गमतीचा भाग असला तरी त्यांची बेसिक ओळख असेल असं मला वाटलं होतं. आणि नाटक संपल्यानंतर आपण एक आपले ॲक्टर असे की काय प्रतिक्रिया देत आहेत लोकांना आवड येते का नाही म्हणून असे उभे असतो व्हल्नरेबल होऊन. आणि परेश आला तर मला असं वाटलं तर तो देवेंद्र सरांना भेटेल लेखक दिग्दर्शक म्हणून. पण तो थेट माझ्याशीच बोलायला आला. आणि मग मागे सगळे कारण आमचा अख्खा नाटकाचा ग्रुप मला चिडवायचा. का चिडवत होते देव जाणे, मला आजही हे अद्भुत आहे सगळं ना. आणि मग मागे असं सगळं सुरू, त्याला काहीच माहिती नव्हतं याच्यातलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मला काय नाटकाबद्दल जे काही त्याला वाटलं असेल ते. आणि मग मी आणि माधवी लगेच तलवारी काढून नाही पण हे आमचं बरोबरच आहे, हे आमचं आम्हाला असंच म्हणायचं होतं वगैरे असं करून अगदी पॅशननी त्या नाटकापोटी वगैरे केलं का. पण कौतुक म्हणजे हां आता मला तेवढं आठवत नाही आहे पण केलं असेल, पण जुजबी कौतुक केलं होतं त्यांनी. तर मग त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की ह्याला नाटक वाचून दाखवलं पाहिजे आपण जे लिहिलंय ते. आणि मग मी ते माझं नाटक त्याला वाचून दाखवण्यासाठी जेव्हा फोन केला तेव्हा तो नव्हता इथे, तो कोकणात होता. आणि मग तो मला म्हणाला की मी आल्यानंतर तुला फोन करतो. तर मला असं वाटलं की हा कशाला मला आल्यानंतर फोन करेल, काम तर माझं आहे ना. तोपर्यंत अशी ती मुंबईची प्रोफेशनलिझम आणि ती मेंटॅलिटी तयार झाली होती की आपलं काम आहे तर आपल्यालाच फोन करायला लागणार. आणि हा आला आणि ह्यानी मला फोन केला की मी आलेलो आहे, तर तुला जेव्हा जमेल तेव्हा तू सांग मला आणि आपण ऐकूया नाटक. मग मी त्याच्या घरी गेले, मग त्याची प्रेमळ आई बघितली, त्याचं घर बघितलं. त्याची आई खूप आग्रह करते, खूप प्रेमाने येणाऱ्या जाणाऱ्यांचं करते, एकदम असं खूप अशी लव्हिंग मदर आहे त्याची आई. म्हणजे तिला खूप माणसं बिणसं लागतात. आणि मग मी नाटक वाचून दाखवलं त्याला काही ते विशेष आवडलं नाही. आणि मग त्यांनी मला काही 4 सूचना दिल्या. मग मला असं वाटलं की ठीक आहे, ह्या सूचनांचा सिरियसली विचार करायला पाहिजे. मग मी ते परत रेक्टिफिकेशन करून परत एकदा वाचलं. मग परत त्यांनी काही 2 गोष्टी सांगितल्या, मी परत रेक्टिफिकेशन करून परत एकदा त्याला वाचून दाखवलं. असं करत करत ते नाटक एका पॉईंट नंतर मागे राहिलं. आणि आम्हाला असं लक्षात आलं की नाटक संपलं तरी आता आपण भेटतोच आहोत आणि आपण बोलतोच आहोत आणि आपण ते थोडंसं मैत्रीच्या पुढे गेलेलं आहे, आपण आवडायला लागलो आहोत एकमेकांना.
तिथे ती जाणीव झाली आणि मग तिथून आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं. पण परेश सर तुम्ही तर मला एवढी सगळी गोष्ट होती याच्या पाठीमध्ये. मी जे एक 2.5 वाक्यात संपवली ती एवढी गोष्ट. म्हणून मी डेली लेखिका आहे ती, म्हणून ती डेली सोप करू शकते. पण परेश सर तुम्हाला लग्न करायचंच नव्हतं ना, तुम्ही काय म्हणजे कसं काय केलं मग? काय लग्नामध्ये ना पाण्याची नासाडी होते, अन्नाची नासाडी होते, साधन सामग्रीची नासाडी होते. लग्न ही गोष्ट इको फ्रेंडली राहिलेली नाहीये आणि म्हणून मला करायचं नव्हतं. त्याचा काही पण संबंध eco सोहळा friendly- केलायचा नाही, पण बायको म्हणून घरी येऊ शकते ना ती लग्न करून. हो, म्हणूनच म्हणलं की इको फ्रेंडली व्यक्तीशीच लग्न झाल्यामुळे मग तेवढी काही नास न होता 1-2 सह्यांमध्ये आम्ही लग्न उरकलेलं आहे. क्या बात आहे. पण तुझी जी हुरहुर आणि पटवलं कसं, म्हणजे डायरेक्ट लग्नापर्यंत नाही, गाडी? पटवलं नाही आमचं असं हो नाही असं चाललं होतं. मग आम्ही मध्यंतरी 6 महिने बोलत नव्हतो एकमेकांशी. मी म्हटलं भाई मला तर, मी कारण अत्यंत मध्यमवर्गीय घरातून आले, म्हटलं मला लग्न करायचंच आहे. मग आमच्यामध्ये काहीतरी भांडण झालं होतं कशावरून तरी आणि आम्ही अजिबात बोलत नव्हतो. आणि त्याचे बाबा आणि माझा एक भाऊ आहे, ते दोघं मला समजवायचे की तू असं अशी म्हणजे तू अशी स्वाभिमानाने राहिली पाहिजे, स्वतःची अशी पत ठेवून वागली पाहिजे, असं प्रेमात असं मागे नाही जायचं कोणाच्या वगैरे, की असे ताठा ठेवला पाहिजे बाईने आपला वगैरे, असं सगळं मला ते ऐकायला छान वाटायचं. हो, मुद्दाम करत नाहीत ना बाई असं पण. पण मग ते जमायचं नाही मला. पण तरी मी 3 महिने अगदी नेटाने त्याच्याशी संपर्क आणि संबंध ठेवला नव्हता. आणि त्यावेळी माझं काही काम चालू नव्हतं आणि त्याला ते माहिती होतं आणि तो ना माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करत राहायचा तिकडून. आणि मग त्यांनी ते ट्रान्सफर केले पैसे की मी ते काढायचे आणि त्याच्या वडिलांकडे द्यायचे पैसे परत, आणि त्याचे वडील त्याला नेऊन द्यायचे. असं आमचं चाललं होतं. तर मला कळत होतं की त्याच्या मनात पण ते आहे. आणि मग पण शेवटी माझाच धीर सुटला आणि त्याचे बाबा मला सांगायचे की त्याचे बाबा मला खूप प्रेमाने, आणि ते ना खूप फेमिनिस्ट होते, आणि ते असं म्हणायचे की नाही तू स्वतःहून नाही झुकलं पाहिजे त्याच्यापुढे, की तू असा ताठा आणि मान ठेवला पाहिजे वगैरे. तर एक नंतर मला, मी जेव्हा डेस्परेट व्हायला लागले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला वेगळं करण्यासाठी असं म्हणताय. आणि मग मी सगळ्यांचं त्यांचे सल्ले बिल्ले झुगारून दिले आणि मी फोन केला त्याला, म्हणलं मला भेटायचं आहे. आणि मी तेव्हा गोरेगावला राहत होते, तर तो आला गोरेगावला. आणि मग मला त्या दोघांनी मिळून समजावून सांगितलं होतं की आता तू हट्ट करू नको, आग्रह करू नको, भांडण करू नको, त्याचं म्हणणं समजून घे, काय म्हणतोय कसं म्हणतोय वगैरे. तर मी तर एवढं माझं असं ठरलं तू म्हणशील तसं, आता मी काही तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे मला कळलेलं आहे. आणि मग तो आला आणि मी असं विचार करत होते की आता कशा शब्दात त्याला असं म्हणू की जेणेकरून त्याचं भांडणात रूपांतर होणार नाही किंवा ते आर्ग्युमेंट होणार नाही, वाद होणार नाही, किंवा त्याला असं वाटणार नाही की अरे हिने भेटायला बोलवलं परत तेच सुरू केलं. आणि मी अशी जुळणी करत बसले त्या वाक्यांची. आणि तेवढ्यात तो असं म्हणाला की तुला जर का हवं असेल तर आपण लग्न करूया, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मी म्हटलं हो, मग मला लग्नच करायचं होतं, त्यासाठी मी बोलवलं होतं तुला, असं म्हणून मग आमचं शुभमंगल झालं. वा 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 वा. पण शब्द आणि चित्र एकत्र आल्यामुळे पुढे बघ चित्रपट युग कसं निर्माण झालं. क्या बात आहे. मंगळावरचे मुंडकं नावाचा मी एक काय मंगळावरची मुंडकी कसली, संगीत देबूच्या मुली, काय नावच किती वेगळे वेगळे आहेत. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, आता बघ मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ते बोंबिलवाडी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, आणि त्यांचा खरं तर तो पहिला राजा हरिश्चंद्र. पण त्याला अशा पद्धतीने इतकं मोठा आयाम देणं हे तुम्हाला त्यावेळेला कसं सुचलं, का द्यावंसं वाटलं? आता थोडंसं आत्मचरित्र त्याच्या आधी सांगायचं तर एवढंच सांगेन की लहानपणापासून ह्या क्षेत्रामध्ये लुडबुड चालली होती, जशी प्रत्येकाची चालू असते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती वाढीला लागली आणि मग त्याच्या जोडीला वक्तृत्व, वाद, कथाकथन, नाटक, म्हणजे ह्या सगळ्या कला तुम्हाला करायला मिळतात, तसं ते झालं. आणि मग पुढे थिएटर अकॅडमी ह्या प्रसिद्ध नाट्यसंस्थेमध्ये आमचा चंचू प्रवेश झाला आणि जास्त व्यापक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टींची ओळख झाली. मग पहिल्यांदा अभिनय करायला लागलो, मग अभिनयाचा कंटाळा आला. पण म्हणजे मग काय करायचं, तोपर्यंत माझ्यातला लेखक दिग्दर्शक मी ओळखला नव्हता. 2 छोटी नाटकं कधीतरी लिहून ठेवली होती, त्यांचं त्यावेळेला कौतुकही झालं होतं, पण मी ते केलेली नव्हती, ती सादर केलेली नव्हती, मंचित केलेली नव्हती. असो, पुढे ते सगळं झालं आणि 1999 साली मला वाटतं त्यापैकी एक नाटक करायचा योग आला, संगीत डेबूच्या मुली, पृथ्वी नाट्य महोत्सवामध्ये. आणि मग तिथे मी पहिल्यांदा काय लेखक दिग्दर्शक म्हणून
ओळखला जायला लागलो. मग मुक्काम पोस्ट, बोंबिलवाडी, लग्न कल्लोळ वगैरे इतर नाटकं झाली. 2005 पर्यंत मी सातत्याने नाटकं केली. आणि 2005 साली दादासाहेब फाळकेंचं चरित्र वाचनात आलं. बापू वाटवेंनी लिहिलेलं. आणि ते वाचतानाच माझ्या डोळ्यासमोरून काही अशी दृश्य तरळायला लागली. आणि मला असं वाटलं की कदाचित हा मी माझा पहिला चित्रपट पाहतोय की काय. कारण मला त्याच्यावर जे सुचत होतं त्यांचं चरित्र वाचता वाचता ते माझ्या नेहमीच्या माध्यमात म्हणजे नाटक या माध्यमात ते असं जुळून येत नव्हतं. आणि म्हणून मला जाणवलं की कदाचित हा चित्रपट आपल्याला सुचतोय की काय. आणि मग मी झपाट्याने त्याचं लेखन केलं आणि मग त्याला जी काय चित्ररूपांतर करायचं होतं ते केलं. किती छान ना. किती खरं हे सांगताना खूप सोपं वाटतंय, पण एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं चरित्र वाचण्यात काय येतं आणि ते असं सुंदर साकारात जाणून त्याचा इतका सुंदर चित्रपट बनणं. मधुगंधा, तुला तुझ्यातली लेखिका कधी सापडली? हे शब्द निबंधाच्या रूपात लिहिणं, मग ते इतरांना आवडणं ही गोष्ट मान्य आहे, पण एखादं सुंदर नाटक जे आपल्या मनातली कल्पना आहे ती शब्दात उतरवायची, त्याला रूप द्यायचं आणि ते नाटक उभं करायचं आणि ते प्रेक्षकांना आवडणार. केवढा मोठा प्रवास आहे बघ. आवडलं तर ठीक, नाही तर बंद करा. तुझ्यातली लेखिका मुळात तुला कधी सापडली? मी वयाच्या 16व्या वर्षी कविता करायला लागले होते. आणि ते कविता करता करता मग मी एक लघुकथा लिहिली होती. आणि मी 17 वर्षाची होते तेव्हा मी ती एका दिवाळी अंकाच्या त्या कथा स्पर्धा असतात ना त्याला पाठवली होती. आणि त्याच्यात मला ते पहिलं बक्षीस मिळालं. आणि त्याचे काहीतरी 251 रुपये वगैरे पण आले. तो मला खूप आनंद झाला होता. आणि ती कथा वाचून त्याच्यानंतर मला एक जवळजवळ 60 पत्र आली लोकांची. आणि तिथे मला असं लक्षात आलं की हे गंमतशीर आहे. म्हणजे तेव्हाही मला असं जाणवलं नाही की आपण लेखिका आहोत. मला असं वाटलं अरे अजून एकदा करायला पाहिजे हे. आणि मग मी सातत्याने लघुकथा लिहित राहिले. आणि मला असं लक्षात आलं की मग मी 20 वर्षाचे झाले तोवर माझ्या 4 कादंबऱ्या लिहून झाल्या होत्या. बापरे. आणि प्रसिद्धही झाल्या होत्या. आणि मग मला असं वाटलं की ते 4 कादंबऱ्या होत्या त्यामुळे माझा पंढरपूरहून पुणे आणि पुण्यावरून मुंबई असा प्रवास सोपा झाला. कारण आईला असं लक्षात आलं की काहीतरी येतं हिला ह्याच्यातलं. म्हणजे अगदीच पंढरपुरातून उठून मला आता मुंबईमध्ये करिअर करायला जायचं असं थोडंसं अवघड झालं असतं माझ्यासाठी. पण त्या 4 पुस्तकांनी मला माझा मार्ग थोडासा सोपा आणि सुकर केला. मग मी पुण्यात आले, MA नाट्यशास्त्र केलं. तिथे माझी नाटकांची ओळख झाली. आणि मग ते पूर्ण केल्यानंतर तर सगळेच विद्यार्थी मुंबईलाच येतात. तशी मी मुंबईला आले. सुरुवातीचा काही काळ मी प्रिया तेंडुलकरकडे नोकरी करत होते. आणि मग मी स्वतंत्रपणे अभिनय करू लागले नाटकांमध्ये. नाटकांमध्ये अभिनय, मग जसं म्हटलं तसं इकडे तूच लिहिलेलं नाटक. हो, अशी नाटकं केली. आणि मग मी पहिलं नाटक लिहायला घेतलं. कारण तोपर्यंत मी नाटक लिहिलं नव्हतं. मी नाटक म्हणजे लेखन केलंच नव्हतं मी तोपर्यंत. ना नाटक लिहिलं होतं, ना सिरियल लिहिली होती, ना चित्रपट लिहिला होता. मग मी नाटक लिहिलं पहिलं. आणि ते आम्ही मंगेश कदमांनी ते डिरेक्ट केलं. आणि ते लोकांना खूप आवडलं. त्याचे फार प्रयोग नाही झाले, पण त्याच्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळालं. कुठलं ग ते आपलं शेवट आपलं हे सुंदर, म्हणजे मी ठेवलेलं नाव सुखी माणसाचा सदरा होता, पण ते बदलून त्या एका वळणावर. आणि मग तिथे मला असं वाटलं की अरे म्हणजे तसं पहिलं नाटक होतं आणि तरी म्हणजे शासनाचं बक्षीस मिळालं याचं मला जरा हुरूप आला. आणि मग मी दुसरं नाटक लिहिलं, लग्न बंबाळ. आणि मग लग्न बंबाळला तर सगळीच त्या वर्षीची अवॉर्ड मिळाली. म्हणजे सगळी झाडून सगळी. आणि शासनाचं पण मिळालं परत. आणि मग तोपर्यंत मी डेट करायला लागले होते परेशला. आणि मग आमचं लग्नही झालं त्याच्यानंतर. आणि मग आम्ही एलिझाबेथ एकादशी केला एकत्र. मला वाटतं त्या एका वळणावरनेच तुला एक छान वळण मिळालं आणि एक छान तुला वाट सापडली. अरे सर, हरिश्चंद्राची फॅक्टरी किंवा एलिझाबेथ एकादशी हे ऐकल्यानंतर त्याचा असा सुंदर चित्रपट होऊ शकतो हे तर ठीक आहे, पण एक लेखणी आणि लेखणीतून आलेले शब्द आणि त्याच्यानंतर दिग्दर्शन हा काय प्रवास असतो? तुम्हाला काय दिसतं? म्हणजे कसं तुम्ही ते सगळं आकारत जाता जे आम्हाला आवडायला पाहिजे पुन्हा? बरोबर आहे, पण लोकांना आवडेल का हा विचार पहिल्यांदा मनात येत नाही. पहिल्यांदा मला काय सुचतंय हा विचार किंवा ही प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते. आणि मुळातच एखादी गोष्ट रचायची आणि मग त्याचं चित्ररूपांतर करायचं असं शक्यतो मी करत नाही. मुळात त्या विषयावर मला चित्रपट म्हणून पहिल्यांदा काय डोळ्यासमोर येत आहे तो असा नीट पूर्ण पट उभा राहतोय का.
ह्याचा अंदाज घेतो आणि मग लिखाणाला सुरुवात करतो. कारण तुमच्या आसपास विषय तर खंडीभर आहेत. उत्तम उत्तम चरित्र आहेत, उत्तम उत्तम घटना आहेत, सनसनाटी घटना आहेत. तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला चित्रपट दिसेलच असं नाही, चित्रपट सुचेलच असं नाही. म्हणजे माझं सांगतोय, हिला सुचेल, तुम्हाला सुचेल, अजून 4 लोकांना सुचेल, पण मला त्या विषयावरचा जोपर्यंत चित्रपट डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी लिखाणाला सुरुवात करत नाही. अन्यथा ते केवळ म्हणजे आपण काय म्हणतो आपण त्याला, नाटकाचं शूटिंग केल्यासारखं होता कामा नये. पहिल्यांदा शब्द 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 असे लिहिलेले आहेत आणि मग त्याचं काहीतरी आता तुम्ही शॉर्ट डिव्हिजन करून चित्रपट करताय, असं ते शक्यतो असू नये. म्हणजे मला पण ते पूर्ण आत्मसात झालेलं नाहीये. मी एक आदर्श प्रक्रिया काय असावी याचा विचार करतो. पण मग तुम्ही इतकी नाटकं डिरेक्ट केलेली आहेत आणि मग चित्रपट सुद्धा, हे माध्यम खूप वेगळं आहे. नाटक उभं करणं, तो जिवंत प्रवास प्रेक्षकांसमोर दाखवणं, आणि चित्रपट जो तुम्ही न पाहता आम्ही नंतर पाहणार आहोत, त्याच्यामध्ये काय फरक असतो मग एक दिग्दर्शक म्हणून? काहीच फरक नसतो. कारण प्रत्येक माध्यमाची आव्हानं वेगळी आहेत. आता रंगमंच म्हटल्यावर त्याची काय शक्तिस्थानं आहेत, सौंदर्यस्थानं आहेत, ती तुमच्या लक्षात यायला पाहिजे. परत तेच की आपल्याकडे रंगभूमी जास्त करून शब्दप्रधान आहे. तिचा पूर्णपणे मंचीय वापर, प्रकाश योजना, ध्वनी ह्या सगळ्याचा नीट वापर करून आपण काही वेगळं उभं करू शकतो का? तर अर्थात त्याला परत मर्यादा येतात बजेटच्या किंवा इथून फॅसिलिटीज ज्या प्रत्येक थिएटरमध्ये आहेत नाही आहेत, तेव्हा त्याला एक मर्यादा पडतात. पण म्हणजे तसा साकल्याने विचार व्हायला पाहिजे. ज्याला आपण टोटल थिएटर म्हणतो, संपूर्ण नाटक म्हणतो, तर तसा जास्त विचार व्हायला पाहिजे. आणि ते चित्रपटांचा की चित्रभाषा जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, चित्रातली पात्र काहीतरी बोलतील, कधीतरी बोलतील, पण त्या बोलण्यावरून चित्रपट पुढे जाता कामा नये. म्हणजे आदर्श मी हे सांगतोय. बरोबर, मुळात हे असं असलं पाहिजे. आपल्याकडे चित्रपटही बऱ्यापैकी शाब्दिक असतात, पण म्हणजे त्याच्यातली पण गंमत मग आपण एक्सप्लोअर करतो. बरोबर, की काय ते गंमतशीर बोलतायत का, तो प्रसंग कसा रचला जातोय, कोण कधी येतंय, कोण कधी जातंय, कोण काय तुम्ही रचना करताय, असे अनेक घटक त्याच्यामध्ये. बरोबर. पण हा प्रश्न तुला पण आहे मधुगंधा. तू लाली लीलासारखं उत्तम नाटक केलं, जे भरभरून लोकांनी पाहिलं, डोक्यावर घेतलं, त्याच्यानंतर त्या वळणावरला अनेक पुरस्कार तुला मिळाले. मग तू नाटकही लिहिलंस, आधी कादंबरी लिहिलीस, नाटकही लिहिलंस, आणि मग चित्रपटही लिहिलास. तुला काय आव्हानं समोर आली की लिहिण्यामध्ये काय काय बदल करावे लागतात? मनोरंजन आहे, त्याच्यामध्ये व्यावसायिक भान आहे, आणि आपली लेखणी पण तितकीच छान गेली पाहिजे, ती गोष्ट आवडली पाहिजे. यासाठी लेखिका म्हणून तुला काय वाटलं? लोकांना, जसं हा म्हणाला तसं ना, की हे लोकांना आवडेल का नाही हा आपण विचार नाही करत. आपण एखाद्या गोष्टीने एक्साइट होतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते आणि आपल्याला ती म्हणायची असते, तेव्हा आपण ती म्हणतो. आणि माध्यमांचं म्हणशील तर नाटकाची वेगळी बलस्थानं आहेत आणि नाटकाचे वेगळे अडचणी असतात. मालिकांचं बजेट ही सगळ्यात मोठी अडचण असते आणि चित्रपटाची वेगळी बलस्थानं आहेत. तर हा म्हणतो तसं ते चित्रपट लिहिताना ना ती चित्रभाषा असली पाहिजे. म्हणजे नाटकासारखं होता उपयोग नाही आणि टी व्हीसारखं आपलं शब्दमळ बोलतात एका खोलीमध्ये हा बोलला ही बोलली, मग सगळे आले, मग हा बोलला मग ही बोलली, असंही होतं कामा नये. तर चित्रपटामध्ये थोडंसं मोठी होतात क्षितिज असं मला वाटतं. म्हणजे बजेट असतं, तुम्हाला वेगळ्या लोकेशनचं रिस्ट्रिक्शन नसतं, ॲक्शनचं रिस्ट्रिक्शन नसतं. आणि मला म्हणजे मी स्वतःला एक सामान्य प्रेक्षकच मानते नेहमी. म्हणजे मी पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून मला सुचलेल्या गोष्टीकडे बघते की हे बघायला मला आवडेल का. आणि जर मला असं वाटलं किंवा ते लिहिताना पण मला कळतं की लिहित असताना मला ते इंटरेस्टिंग वाटत असेल, एखादा इमोशनल सीन लिहिताना बरेच माझ्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे हा नेहमी बघत असतो मला लिहिताना, जे मी लिहित असते ना ते माझ्या चेहऱ्यावर दिसत असतं. म्हणजे खूप इमोशनल सीन, मग त्यावरून मध्ये बोललं तर चालेल की नाही ह्याचा अंदाजही मला येत असतो. हे एखादा ऐन वेळेला घडलेली घटना आहे, काही निरोप देऊ की नको. म्हणजे एखादा रोमॅन्टिक प्रसंग लिहित असेल तर माझ्या चेहऱ्यावर असं छान स्माईल असतं, किंवा फनी लिहित असेल तर स्माईल असतं, किंवा ते मी लिहित असताना जगते. म्हणजे मला स्वतः प्रेक्षकाच्या भूमिकेत बसून मी बघते की मला हे आवडेल का बघायला. आणि जर ते मला आवडलं तर मला असं वाटतं की लोकांना आवडेल. आणि सुदैवाने आजपर्यंत असं झालेलं आहे की ते आवडले लोकांना. सगळ्या मालिका सुद्धा तू लिहिलेल्या आहेस. त्याने एक मधुगंधा कुलकर्णी नावाची
सजग आणि एकदम छान अशी नाही, लेखिका. पण तेच मी तुला तेच म्हणेच मिळते की मी ना प्रेक्षक अजून जिवंत ठेवलाय माझ्या. मी माझा तो प्रेक्षक जिवंत आहे, त्याच्यामुळे तो लेखक जेव्हा सांगतो तेव्हा तो प्रेक्षक जज करतो की हे बघायला मला इंटरेस्टिंग वाटतंय का, ह्याच्यामध्ये गंमत मला येते का. आता कधी कधी असं होतं की मग ते मालिका चालतच राहते आणि मग ते रेटिंग येतच राहतं आणि मग ते बंद नाही होत, मग तेव्हा खूप पाल्हाळ होते ती सिरियल. पण त्याच्यामध्ये लेखक म्हणून मी काहीच नाही करू शकत. जोवर चॅनल ती सिरियल चालू ठेवतं तोवर ती लिहित राहणं भाग आहे, जोवर त्याला रेटिंग येतं. मग ते थोडंसं कॉम्प्रोमाइज होतं नंतर लेखक म्हणून, पण तो त्या माध्यमाचा भाग आहे, त्याच्यावर 80-100 लोकांचं घर चालत असतं. आणि आपण असं नाही म्हणू शकत की नाही आता माझा क्रिएटिव्ह डिसिजन झालाय की मला असं वाटतं की आपण पाणी घालतोय, मला थांबलं पाहिजे, असं मी नाही करू शकत. कारण खूप लोकांचं खूप अवलंबून असतं. बरोबर. बरे सर, लग्न झाल्यानंतर एलिझाबेथ एकादशी हा पहिला चित्रपट तुमचा दोघांचा. बरोबर. तिने ती कथा तिच्या खरं तर जन्मगावाची ती सांगितलेली आहे. तुम्हाला असं त्याच्यामध्ये काय दिसलं, असं काय हुक दिसला की ह्याचा चित्रपट बनेल? एक वाक्य, फक्त एक वाक्य. आता गप्पा गोष्टी तर होतच असतात. तिने ही तिची लहानपणची कथा मला खूप वेळा सांगितली होती, पण तोपर्यंत मला त्याच्यावर चित्रपट सुचला नव्हता. त्या दिवशी परत एकदा अशीच काहीतरी पुनरावृत्ती त्याची झाली आणि वारीमध्ये ही आणि हिचा भाऊ मोठ्या ज्या वाऱ्या होतात आषाढी आणि कार्तिकी, त्या दरम्यान हे त्यांचं छोटंसं दुकान काढून बसायचे घराबाहेर आणि थोडेफार पैसे मिळवून त्यांच्या गरीबाईला ते हातभार लावायचे. हे एक वाक्य. बर. हे एक वाक्य माझ्या मनात राहिलं आणि झरकन मी त्याच्यावर विचार करत राहिलो आणि झरकन माझ्या डोळ्यासमोर सगळा तो प्रवास उभा राहिला. बापरे. कारण मग ती फक्त त्या आणि चित्रपट आकाराला जेव्हा माझ्या मनामध्ये घेत होता तेव्हा ती फक्त त्या 2 छोट्या बहीण भावांची गोष्ट राहिली नाही, ती पूर्ण पंढरपूरची गोष्ट झाली. वारीच्या दरम्यान पंढरपुरातही अनेक बदल होत असतात. अनेक नवनवीन उद्योगधंदे उत्पन्न होत असतात, कावळ्यांच्या छत्र्यांसारखे परत जात असतात, नवीन माणसं येत असतात, जात असतात. पंढरपूरकरांचं एक वेगळं आयुष्य असतं त्या 15 दिवसांच्या 30 दिवसांच्या कालखंडामध्ये, जे आपल्याला कधीच कळत नाही. कारण आपण नेहमी तिकडे टुरिस्ट म्हणून किंवा यात्रेकरू म्हणून बघत असतो, पण प्रत्यक्ष पंढरपुरातला माणूस काय काय करतो त्या 15-20 दिवसांमध्ये याचं आपल्याला कधी ज्ञान होत नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी चा धांडोळा घ्यायची मला संधी मिळाली. आणि मग ती केवळ त्या छोट्या बहीण भावांची गोष्ट राहिली नाही, ती पूर्ण पंढरपुराची आणि विठ्ठल भक्ती आणि मग ती वेगवेगळ्या पातळ्यांवर मग तिला पदर सुटले. मधुगंधा, तू जेव्हा अगदी पहिल्यांदा आपलं नाटक यांनी वाचावं अशी जी इच्छा व्यक्त केलेलीस त्याचा तू चित्रपटच बनला, जे तुझं आत्मचरित्र असल्यासारखं आहे. काय वाटलं ग सगळ्या लोकांनी जेव्हा भरभरून त्याला प्रेम दिलं चित्रपटाला, तेव्हा भरून पावली असेल तू अगदी? हा, मला छान वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बनवता आणि तो लोकांना आवडतो आणि लोकांपर्यंत पोचतो आणि प्रत्येक सिनेमातला काही ना काहीतरी मुद्दा लोकांना म्हणजे हिट करून जातो. जसं एलिझाबेथ एकादशी आल्यानंतर अनेक लोक मला म्हणाले की आम्ही जे असे लहान मुलं फिरतात काहीतरी विक्री करत त्यांच्याशी थोडं हिडीस वागायचो, आता आम्ही वागणार नाही. खरंय. तर ती संवेदनशीलता थोडीशी निर्माण होते, जे विक्रेते छोटी मुलं असतात त्यांच्या बाबतीतली. आणि त्याला नॅशनल पण मिळालं. आजही लोक एलिझाबेथचं नाव काढतात. तर चांगलंच वाटतं की आपण जे अनुभवलं आणि ज्याच्यामध्ये परेशला चित्रपट दिसला आणि तो आपण पट मांडला आणि तो लोकांनी एन्जॉय केला, हे सुखच आहे. म्हणजे छान वाटतं हे. आम्हाला नेहमी असं वाटतं की एका घरामध्ये एक इतका उत्तम दिग्दर्शक आहे, एक लेखिका आहे. तुमच्यामध्ये दिवस सुरू झाल्यापासून रात्र होईपर्यंत काय काय घडतं ग? म्हणजे असं असतं की दिग्दर्शक लेखक म्हणजे असे धुंदीतच असतात, त्यांना उठवायचंच नसतं, त्यांना फोनच करायचं नाही, उगाच असं काहीतरी आपलं त्या आपल्या त्या अशा प्रतिभेच्या नशेमध्ये असतात वगैरे, असं काहीतरी शब्द वापरतात. आणि परेश सर येणार आहेत, ते कसं बोलणार ग तू, मग ते काय ग असं मला बरेच जण म्हणाले. मधुगंधा ठीक आहे, ती बऱ्याच ठिकाणी बोलती वगैरे असतात. सर काय तुमचा दिनक्रम, कधी सुचतं ते असं कधी? एकच फक्त असं आहे की हा फक्त दिग्दर्शक नाही, हा स्वतः पण लेखक आहे आणि तो एक उत्तम लेखक आहे, उत्तम अभिनेता पण आहे. हो, आता तिथे येऊया. सर
हे अभिनय कधी करणार तुम्ही? किती उत्तम अभिनयाचा कंटाळा आला वगैरे असं थोडी असतं हो कलाकाराचं. हो, नाही माझं खरंच तसं झालं. नाही सर, एक राष्ट्रीय पुरस्कार बाकी आहे अभिनयाचा. अभिनेता म्हणून. हा, अभिनेता म्हणून एक राष्ट्रीय पुरस्कार अजूनही पडून येतो, तो हवाय आम्हाला. नाही नाही, हे आपले धन्यवाद कौतुकाबद्दल. पण मला माझा अभिनय कधीच आवडला नाही. माझं लेखन दिग्दर्शन आवडतं अशातला भाग नाही, पण नाही असं त्याच्यावर चरितार्थ आहे. इतकं अतिनम्र होणं बरं नाही सर. नाही, पण खरंच मला मी अभिनय करायचो आणि संस्थेची गरज होती म्हणून त्या वयोगटातले त्या भूमिका तुम्हाला मिळत जातात, तसं ते झालं. पण माझ्यापेक्षाही अनेक चांगले अभिनय करणारे माझ्या आसपास होते, ते आजही आहेत. आणि मलाच फार रस वाटेन असा झाला. बरोबर. माझा पिंड कदाचित अभिनेत्याचा नसणार हे मला वेळीच लक्षात आलं. बऱ्याच वेळेला लोक विचारतात ना की सर काय करू सांगा ना, आम्हाला काहीतरी संदेश द्या. संदेश काय देणार मी बोंबलायला? मी एवढंच सांगू शकतो की तुमच्यात काय आहे आणि काय नाही ते वेळीच ओळखा. अन्यथा येत नसलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष व्यतीत करता आणि वाया घालवता आणि शेवटी हाताला काही मिळत नाही, पडत नाही हातात, त्यावेळेला मग ते नैराश्य आणि ते. पण सर मला असं सांगा की माझं मी ओळखायचं म्हणजे काय करायचं असतं? असं सर परखड आत्मपरीक्षण की मी आता ही भूमिका केली, ही खरंच लोकांना आवडली आहे का? हे बघा, अंदाज सगळ्यांना येतो. तोंड देखलं कौतुक पण लोकांना कळतं आणि मनापासून झालेलं कौतुक पण लोकांना कळतं. म्हणजे कळायला पाहिजे स्वतःला, असं मी म्हणेन. आणि चला, लोकांचं कौतुक हा एक वेगळा निकष झाला. तुमचं तुम्हाला कळणं हा अजून एक निकष आहे. नाही, तो खूप तिथपर्यंत जर बाकीचे लोक असतात तुम्हाला सांगायला की तुला काही जमणार नाही. परखड लोक खूप आहेत आपल्याकडे, फार मॅनर्स वगैरे न पाळणारी. येत असलं तरी तू करू नको, तुझं काही ते होणार नाही या क्षेत्रामध्ये. तेव्हा त्यांना मी ती संधी दिली नाही, वेळीच मी स्वतः शिकून बाजूला झालो. बरं सर, हा हुक कधी असतो की असं नाही थोडंच की साधं पत्र लिहायचं म्हटलं तरी आपण किंवा एक SMS करा तरी असा विचार करू, काय आत्ता नाही सुचत आहे. मग हे लिखाणाचा हुक किंवा तो असा तो एक क्षण कधी असतो? म्हणजे नाही, पण तुम्ही म्हणता तसं तीच प्रक्रिया असते. कधी कधी झपकन सुचतं आणि अख्खीच्या अख्खी संहिता एका बैठकीत किंवा चला 8-10 दिवसांमध्ये लिहून पूर्ण होते. आणि काही काही संहितांना खूप वेळ लागतो. म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि आत्मपॅम्पलेट या 2 संहिता मी 10 ते 12 दिवसात लिहून पूर्ण केलेल्या आहे. वाव. इतक्या झप सुचत गेलं आणि त्याचा एक रस, त्याचा जो एक छंद आहे तो असा मनाशी तयार होत गेला. पण एलिझाबेथ एकादशी, वाळवी, चिवची चौका ह्यासारख्या संहितांना जास्त वेळ लागला. तेव्हा प्रत्येक संहितेचं तुम्हाला सुचण्यावर आहे. मधुगंधा, तुला पण मी असं विचारते की लेखिका म्हणून आता इतक्या तुझ्या मालिका झालेल्या आहेत, म्हणजे मालिका म्हटल्यानंतर मधुगंधा कुलकर्णी आणि ती मालिका प्रसिद्ध होणार असा एक आता म्हणतातच सगळेजण. तर स्वतःला ताजतवटवीत ठेवणं, सतत ते भान ठेवणं, आम्हाला जे आमच्या घरात घडतंय ते दाखवण्यासाठी तुझा प्रयत्न करणं, यासाठी तुझा काय रियाज असतो? वाचत राहणे आणि बघत राहणे सतत. मी प्रत्येक आलेला सिनेमा बघते, म्हणजे मला तो आवडतोय का नाही हे मी बघून ठरवते. पण बघायच्या आधी मी ठरवत नाही की हा काहीतरी फालतूच असणार वगैरे, असं नाही करत. मी सिनेमे बघते, नाटकं बघते, मित्रमैत्रिणींची बघते ज्याच्यात माझे कुणी नाही आहेत पण मला इंटरेस्टिंग वाटतं असं सगळं बघते, वाचन करते. आणि जसं तुला म्हटलं तसं प्रेक्षक सतत, माझ्यातल्या प्रेक्षकाची तहान नाही भागलेली अजून. माझ्यातला प्रेक्षक अजून आता नको यार मला नाही बघायचं असं झालेलं नाही. आणि मला असं वाटतं की जोवर माझ्यातला प्रेक्षक जिवंत आहे तोवर माझ्यातला लेखक, निर्माता आणि अभिनेत्री तीनही जिवंत राहणार आहेत. कारण मला जे बघायला आवडतं ते ऑफकोर्स मला लिहायला आवडणार, ते ऑफकोर्स मला निर्मिती करायला आवडणार, ते ऑफकोर्स मला अभिनीत करायला आवडणार. त्यामुळे तो जिवंतपणा व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये आहे. मला अजून असं वैराग्य आलेलं नाही आहे. आणि मला बघायचं, खूप चांगल्या कलाकृती बघायच्या, जग फिरून बघायचं आहे. आणि ह्या सगळ्यातून ती येतं, म्हणजे ते करत राहावं असं वाटत राहतं. मधुगंधा, ज्या माणसाच्या तू प्रेमात पडलीस ते परेश मोकाशी, ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात, दिग्दर्शनाच्या प्रेमात ते परेश मोकाशी, आणि आता नवरा म्हणून परेश मोकाशी, या 2 व्यक्तीमध्ये खूप फरक आहे का? ती खरं बोलायचं नाही असं ठरले. नाही, खरं छान असले की माझा प्रश्न अर्धवट राहील. खरंच परेश मोकाशी कसे आहेत? खूप शांत आहे तो.
बरेचदा त्याचा शांतपणा, शिष्टपणा वाटतो लोकांना, पण तो ना खरं तर माझ्यापेक्षा जास्त अप्रोचेबल आहे. म्हणजे मी मनुष्य म्हणून जेवढी अप्रोचेबल आहे किंवा मी मनुष्य म्हणून जितकी समजून घेते त्यापेक्षा जास्त समंजस हा आहे. म्हणजे अनेक माझ्या मित्रमैत्रिणी किंवा लोक जनरली त्याला फोन करायला घाबरतात. खरं तर घाबरायला मला पाहिजे त्यांनी, पण खूप शांत आहे, खूपच म्हणजे मी एकदा ना प्रँक केलं होतं त्याच्यावर. मी हरिश्चंद्रची फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि मी पोचले आणि मी त्याला फोन केला, अरे, आणि सगळं ते लावून ठेवलं होतं, सगळं ते वेश्यावस्ती आणि ते सगळं, आणि आता मला ते येऊन म्हणजे सगळा बजेट त्याच्यावर खर्च झालं होतं. आणि मी त्याला फोन केला, म्हटलं, अरे परेश, मला ना नाही जमत आहे यायला. तर तो म्हणाला, काय झालं? म्हटलं, अरे नाही, इकडे जाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. तर तो म्हणाला, ओके ठीक आहे, काय हरकत नाही. तर मला एवढा धक्का बसला ना, की म्हणजे आज आता मी प्रोड्युसर म्हणून मी इमॅजिन करते की मला जर का असा कोणी फोन केला की मी नाही पोहोचते तर माझ्या पायाखालची जमीन सरके. आणि आधी पहिली रागाची अशी हे जाईल. हां, पण तेव्हा पहिले स्वतःचं घरदार विकून पैसे लावले होते ते सिनेमामध्ये, आणि तरी पण तो शांतपणे बोला, ओके ठीक आहे, बघतो मग मी काय करता येईल ते. पण मी नंतर तिथे गेले आणि ते सरप्राईज. मधुगंधा होती म्हणून हे कन्सेशन दिलं? नाही, सगळ्या तेव्हा काहीच नव्हतं ना, म्हणजे तेव्हा नव्हतं खरं. हा, मैत्रीचं सुरवंट पण झालेलं नव्हतं तेव्हा. नाही, पण त्याचा स्वभाव खूप शांत आहे, तो चिडत नाही आणि समंजस आहे, कमी बोलतो तो, आणि त्याला ना तसं नॉर्मल तर कुठल्याही गॉसिपमध्ये नसतो, तो कुठल्याही अशा दैनंदिन फालतू गोष्टींमध्ये नसतो. हां, तू महाभारतावर बोलायला लागतो, त्याला असं वाटतं थांब जरा थांब, खूप झालंय माझ्यासाठी ते ज्ञान, किंवा काहीतरी ज्ञान विज्ञान ह्या गोष्टींवरती त्याला बोलायला आवडतं, त्याचा तो रस आहे, त्याच्यामध्ये त्याला रस आहे. पण असं दैनंदिन आयुष्यामध्ये फार, अरे तुला कळलं का ह्याचं त्याच्याशी वगैरे, त्याच्यात त्याला काही, म्हणजे त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे त्याला काही माहिती नसतं. माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय जवळ एवढी असून त्याला त्याच्यात काही माहिती नसते, आणि त्याला रस नसतो त्याच्यामध्ये, मुख्य म्हणजे. त्यामुळे तो ना खूप लोकांना असं शिष्ट, घमेंडी आणि गर्विष्ठ वाटतं, पण तसं नाही आहे. तो त्याचं ना शांतपणातून त्याचे ते सगळे असे गैरसमज पसरत गेले. म्हणजे खूप अप्रोचेबल आहे तो, खूप असा हसत खेळत. आणि आता समजा घरी कोणीतरी आलं तर मला असं वाटतं, अरे यार, हा आता ह्याच्यासमोर बसून काय बोलू मी, पण हा त्याच्याशी बोलतो छान, कसं चाललंय, चहा घेणार का, तुमच्यासाठी मी एक आरोग्यदायी हे देऊ शकतो, म्हणजे आदरातिथ्य करतो. मनुष्याशी इंटरॅक्शन त्याला आवडते, प्रोव्हायडेड त्याच्या आवडीचे विषय आले पाहिजेत पटावरती. म्हणजे समजा त्याला कोणीतरी असं म्हणाले, महाभारतामध्ये सर ते आमकामकं झालं होतं, त्याचं काय होतं, तर मग 2 तास तुम्हाला पुढचं सगळं गप्पा आणि बाकीची चर्चा. मग त्या महाभारतातून रामायणावर जातो, रामायणावरून विज्ञान, विज्ञानावरून खगोलशास्त्र, असा सगळा तो पट उभा राहू शकतो. पण तुम्हाला कळलं का त्यांचा डिवोर्स झाला, तर त्याच्यात त्याला म्हणजे असं त्याची रिॲक्शन आपल्याला असं पुढचं बोलवा, म्हणजे अनेक वेळा माझी खूप गोची होते, कारण मला बरेचदा गॉसिप करायचं असतं. मी अत्यंत सामान्य माणूस आहे, पण मग मला असं अरे तुला कळलं का त्यांचं काय झालं माहितीये का, तर त्याची जी रिॲक्शन येते त्याच्याने माझं असं ना उत्साहात जातो की जा दे मरू दे. मग मी फोन लावते मैत्रिणींना, अगो कळलं का तुला. तू म्हणालीस ना घमेंडी गर्विष्ठ असं नाही वाटत, पण प्रचंड आदरयुक्त भीती मात्र परेश मोकाशींबद्दल आहे. घमेंडी वगैरे असं ते नाही वाटत, पण काही लोकांना वाटतो, शिष्ट वाटतो, घमेंडू वाटतो, गर्विष्ठ, बुद्धीचा गर्व वाटतो काही लोकांना. तू बरे सर, महाभारत याच्यावर इतकं विशेष प्रेम तुमचं काय आहे मुळात पहिलं, आणि त्याचा आता तो कॅनव्हास चित्रपटाच्या माध्यमातून कधी येणार आहे, किंवा तुम्हाला काय बनवायचं आहे त्याच्यावर ते एक सांगा मला. आता खूप आपल्याला महाभारत हा विषय मी खूप ऐकलाय, म्हणजे तुमचा खूप प्रेम आहे विलक्षण त्या विषयावर. नाही, केवळ महाभारत नाही, मी प्राचीन भारतीय ग्रंथ असं म्हणेन. त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, अरण्यक, दर्शन, आणि मग ही 2 महाकाव्य जी आहेत, रामायण, महाभारत आणि पुराण, असा सगळा तो आपला प्राचीन ग्रंथांचा खजिना आहे. त्याच्यावर माझा वस्तुनिष्ठ अभ्यास असा एक उपक्रम चालू आहे गेली अनेक वर्ष, आणि त्याच्यातून काही रंजक गोष्टी उघडकीला येत आहेत की ज्या आजपर्यंत आपल्याला माहितीच नव्हत्या. अगदी कट्टरातल्या कट्टर घरात सुद्धा या हकीकती कुणी सांगितल्या नव्हत्या, अशा हकीकती आपल्या या प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. एवढं ज्ञान विज्ञानाने भरलेलं ते सगळं भांडार आहे. तर ते एखादी छोटीशी हे सांगू शकाल मला की हे अरे असं अवाक होईन मी अशी गोष्ट छोटीशी, म्हणजे आता उदाहरणार्थ मी पूर्ण ती गोष्ट फोडू इच्छित नाही, कारण त्याच्यावर काम चालू आहे म्हणून. नाही, चालेल. पण खगोलशास्त्रातल्या
अनेक चित्तथरारक गोष्टी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये नोंद करून ठेवलेल्या आहेत. आणि आज आपण ज्या ताऱ्यांचा अभ्यास चालू आहे आणि त्यांची जी वैशिष्ट्य आजचं विज्ञान लिहून ठेवतं आहे, तर त्या वैशिष्ट्याला साजेसं असणारं नाव आपल्या पूर्वजांनी ऑलरेडी त्या ताऱ्याला देऊन ठेवलेलं होतं. आता उदाहरणार्थ ज्येष्ठा नावाचं नक्षत्र आहे, तारा आहे. तर मुळात ज्येष्ठाचा अर्थ काय बघा, ज्येष्ठ, सिनियर, म्हातारा. आणि आजच्या विज्ञानानुसार तो जो तारा आहे तो खरोखरच त्याच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहे. आणि अजून काही, आता त्यांच्या भाषेमध्ये काही वर्षांनी, काही काळांनी त्याचा सुपरनोवा होणार, त्याचा विस्फोट होऊन मग तो विलीन होणार, त्याच्या ठिकऱ्या होणार. तर त्या ताऱ्याचं नाव ज्येष्ठा का आहे हे त्यांना कसं कळलं होतं, त्याला हेच नाव का दिलं? किंवा रोहिणीचा जो तारा आहे तो साध्या डोळ्यांनी पाहताना तुम्हाला त्याच्या रंगाचा अंदाज येत नाही. तर रोहिणीमध्ये रोह हा जो धातू आहे तर तो लाल रंगाचं निदर्शक आहे. आणि आज रोहिणीचा जो तारा आहे तर तो ज्याला आपण रेड जायंट म्हणतो खगोलशास्त्रानुसार, रेड जायंट, लाल तारा, आणि तोही आता त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला जात असलेला लाल तारा. तर ते नाव आपल्या पूर्वजांना रोहिणी असं द्यावं ह्या ताऱ्याला हे का कळलं असावं, कसं कळलं असावं? तर अशा प्रकारच्या शंका आपल्याला पडायला हव्यात वस्तुनिष्ठ अभ्यास करताना. तर त्या संदर्भातला हा सगळा अभ्यास आहे. आणि परत त्याच्यामध्ये संस्कृत भाषेचा, मला संस्कृत येत नाही, पण इतक्या हिंट्स तुम्हाला या संस्कृत शब्दांमधून आणि भाषेतूनच मिळतात की त्याचा एक स्वतंत्र अभ्यास करावासा वाटतो. आणि भयानक रंजक गोष्टी त्याच्यातून उघडकीला येतात. आणि त्याच्यावर एक मोठा माहितीपट प्रकल्प मी तयार केलेला आहे आणि लवकरच, आणि काही मित्र त्याच्या व्यवस्थेची व्यवस्था करतात. 2 मिनिटं बोललं बघ खगोलशास्त्र. किती छान, पण किती छान वाटलं मला की म्हटलं अरे वा, आता ऐकतच राहावं. क्या बात आहे. वाळवी सारखा एक चिमूटभर असा तो विषय आहे, तो इतका असा फिरवून मस्त येऊन तुम्ही एक असा काही धक्का दिलात आणि तो धक्का तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेला. का वाटलं मधुगंधा हा पिक्चर करावा असा? एक खूप वर्षांपासून ना माझ्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअल होतं की नवरा बायको दोघे असे गन घेऊन उभे आहेत आणि बायको मारते आणि नवरा मारत नाही, असं फक्त एक एवढंच व्हिज्युअल होतं माझ्या डोळ्यासमोर. काय माहिती असं होतं, कुठून तरी आलेलं. आणि ते असं व्हिज्युअल होतं आणि मग त्याच्यावर काहीतरी करूया का असं करता करता मग एके दिवशी आम्ही ठरवलं की ह्याच्यावर करूया फिल्म. आणि मग त्या व्हिज्युअल भोवती की ते असं का उभे असतील आणि मग बायको का मारेल आणि नवरा का मारणार नाही, मग त्याचं सगळं लॉजिक लावत गेलो आम्ही. का असेल, मग नवऱ्याचं एक्स्ट्रामॅरिटल अफेअर असेल का, आणि मग त्याला बायकोला मारून काय मिळणार आहे, मग बायकोला मारायची काय गरज आहे, डिवोर्स का नाही देते, असं सगळ्याची ती गुंफण मग व्यवस्थित झाली. रहस्य गूढ, पाठलाग, वेग सगळंच आहे. परेश सर, तुम्हाला मुळात गॉसिप वगैरे अजिबात आवडत नाही, मग हे अशा पद्धतीने का रंगवलं तुम्ही आणि इतकं सुंदर, ते आता सांगा मला. नाही, तो विषय तसा आहे, मग त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडायचं आणि त्याच्यात काय काय होऊ शकतं त्या सगळ्या शक्यता करायच्या, म्हणजे त्याचा विचार करायचा. दुसरं काय सांगू आता. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर खरं तर आनंद होणार, पण काय कसं एन्जॉय केलं ते 3रा राष्ट्रीय पुरस्कार? काही नाही, हे मधुगंधा तू तर काही नाही असं करू. नाही काही नाही म्हणजे मला टीव्हीवर बोलावं की नाही याच्याबद्दल जरा शंका. नाही, बोल. नाही, पण मला जायचं होतं, पण काही कारणांनी मी जाऊ नाही शकले नॅशनल पुरस्कार घ्यायला. आणि राष्ट्रीय पुरस्काराला न जाण्यासारखी काय कारण असतात आयुष्यामध्ये? काय असतं, आपण जेव्हा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीबरोबर सिनेमा करतो तेव्हा IP आपण दिलेला असतो त्यांना, आणि मग IP जेव्हा दिलेला असतो तेव्हा तो त्यांचा अधिकार असतो, आणि मग ते त्यांच्या अधिकारात येतं की कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं. आणि मला रिस्पेक्ट आहे त्या अधिकाराबद्दल, कारण मी तो दिलेला आहे IP. त्यामुळे दुर्दैवाने असं झालं की कुणीच नाही पोचलं तिकडे वाळवीचं. याला मला वाईट वाटलं त्याचं खूप, पण त्या अशा काही घटनांनंतरच मी ठरवलं की आता आपण स्वतंत्रपणे करूया फिल्म. तुमच्यातली भांडणाची कारणं काय? भांडणं होतात का? कमावून होतात, खूप होतात. होत नाही. आणि आमच्यात नवरा बायको म्हणून कधीच भांडणं होत नाही, म्हणजे कधीच झालेलं नाही 13 वर्षात.
पण ज्या क्षणी आम्ही चित्रपट करायला घेतो हाय शपथ त्या क्षणी महाभारत त्या क्षणी पहिल्यांदा लेखक म्हणून म्हणजे सहलेखक म्हणून भांडणं सुरू होतात की मला हे म्हणजे त्याची एक वेगळी विचार करण्याची पद्धत आहे, माझी एक वेगळी विचार करण्याची पद्धत आहे, त्याचा एक वेगळा ह्युमर आहे, माझा रिअलिस्टिक ह्युमर आहे थोडा. तर ते कॉन्फ्लिक्ट्स होतात आमचे खूप. आणि दर सिनेमानंतर आम्ही ठरवतो की हा तुझ्याबरोबरचा लास्ट सिनेमा, ह्याच्यानंतर काही मी तुझ्याबरोबर करणार म्हणत नाही. असणार नाही हा म्हणतो परेश हा सर हे तुझ्याबरोबरचा- सगळं छुपा आहे म्हणजे तिच्यावर बिचारे आम्ही उगाच आरोप करत असतो की तूच म्हणत असणार तूच म्हणणार होतं तुम्ही करत असतात. अच्छा एवढं सगळं एका वाक्यात हे असं सगळं बदलणं म्हणजे मग आम्हीच तिला म्हणतो तूच भांडत असणार पण आहे नाही, तुमच्या भांडते मी निर्णय हा घेतो की आता बस याच्यानंतर आपण सिनेमे नको हा, करूया. सांगा बरोबर. सर काय मग नाही मग काय मग असेच झाले ना 8 सिनेमे पुढचा नाही करायचा हा, पुढचा नाही एलिझाबेथ करायचा पासून म्हणून आम्ही ठरवलेलं भांडा भरपूर भांडा एलिझाबेथ नंतर बरं हा ते वाक्य बोलतो मी कधीच बोललेलं नाही आजपर्यंत, किंवा मी त्याला अनेक वेळा म्हणते की हेच तर मी तुला सांगत होते लग्नाच्या आधी की आपलं लग्न होणार आहे आणि आपण नवरा बायको म्हणूनच राहणार आहोत, तेव्हा त्याला असं काहीतरी होतं. तर ते बायकोचं ऐकावं साधी गोष्ट असते, बायकोचं ऐकलं की खूप चांगलं होतं सगळं. असं आपल्याला उगाचच वाटतं. परेश सरांनी तुला अशा काही गिफ्ट वगैरे दिल्यात का ग असं ना म्हणजे माझ्या मनातले प्रश्न आहेत हे कारण गिफ्ट मी तिला तेव्हाच देतो जेव्हा ती मला पैसे देऊन गिफ्ट आणायला सांगते. कारण कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये मी नाही माझ्या हातात पैसे मी पॉकेट मनी मागतो तिला की मला असं करायचं मी जरा देतेस का पैसे ते सुद्धा देशील का. मग ती म्हणते की चल अजून हे 2000 घे मला गिफ्ट पण दे. हा नाही त्याला मी विचारते की मला काय गिफ्ट देणार रे आता माझा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी, तर तो म्हणतो तू जे पैसे देशील त्याच्यावरून ठरवत. कारण पैशाचे सगळे व्यवहार माझ्या हातामध्ये आहेत, त्याच्या हातामध्ये नाहीच आहेत बिचाऱ्याकडे. म्हणजे त्याचे मिळालेले पैसे पण माझ्याकडेच आहेत, त्यामुळे तो स्वतंत्रपणे ठरवू नाही शकत. धनलक्ष्मी गृहलक्ष्मी असं सरप्राईज वगैरे सुद्धा देऊ शकत नाही इतके पैसे हा, कारण मग ते पैसे गेलेले हिला लगेच मेसेजच येतो ना अचानक 25,000 गेले कुठे गेले काय अकाउंट इज डेबिटेड आणि देत नाही सरप्राईजेस. ते बरं आहे की आमची चॉईस इतकी वेगळी आहे ना की तो मला जे घे असं म्हणतो ते खरं तर मला घ्यायचं नसतं अजिबातच, पण मला असं वाटतं नाही ठीक आहे जाऊ दे आता नको नंतर घेऊया आता जरा पैशाची अडचण आहे असं. किती गोड आहे ना हे असं सुंदर राहतं. बरं सर ज्या वेळेला आपण एखादा इतके कष्ट घेऊन चित्रपट करतो नाटक करतो आणि ते प्रेक्षकांना काही कारणांनी आवडतच नाहीत, तेव्हा काय नेमकी भावना असते, का आवडत नाही याची कारणं शोधायची का करत जायचं काम. नाही करत जायचं काम. आवडलं असेल तरी देखील नावडलं असेल तरी देखील मी माझ्या कलाकृतींविषयी कधीच समाधानी नसतो. तेव्हा ज्या कलाकृतींचं समाधान म्हणजे किंवा काय कौतुक चाललेलं असतं समाजामध्ये तर त्यासुद्धा मला फार आवडलेल्या नसतात, त्यामुळे तसाही माझ्यावर काही परिणाम होत नाही त्याचा सुदैवाने. त्यामुळे अपयश काय यश काय किंवा आवडला काय नावडला काय लोकांना किंवा कोणालाही माझं एक आत्मपरीक्षण चालू झालेलंच असतं की अरे हां ठीक आहे कौतुक होतं आहे पण जरा ह्या 4 चुका आहेत बरं का, पुढच्या वेळेला त्या निस्तरायला पाहिजे. बापरे. त्यामुळे मी पटकन म्हणजे शूटिंग संपता मी त्या चित्रपटातून मनाने बाहेर पडलेला असतो, म्हणजे गुंतून राहत नाही ह्या अर्थाने. पुढे मला ते सगळे सोपस्कार करायचे असतात आणि ते सगळं करायचंच असतं, पण त्यामुळे ठीक आहे. मधुगंधा तू इतकी सशक्त अभिनेत्री असताना तू आता अजिबातच चित्रपटातून काम का नाही करत आहेस. पुढच्या चित्रपटात मेन रोल नाही तसं नाही. मी त्याला रोल मागते म्हणून मी त्याच्याकडे लुक दिला ऍक्च्युली. म्हणलं मला आता अभिनय करायचा आहे. पण आता जाहीर संपूर्ण महाराष्ट्रासमोर म्हणाले पुढच्या चित्रपटात हिरोईन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय याची होर्डिंग्स करून लावणार आहात का काय या वाक्याची. हो उद्या फक्त ह्या एकाच ज्ञानविज्ञानाच्या गोष्टी यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा मुख्य अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी. विषय संपला. नाही पण गमतीचा भाग सोडला तर मी जेव्हा निर्माती असते ना तेव्हा मी मेंटली मोकळी नसते. म्हणजे इतक्या विविध जबाबदाऱ्या असतात ना, आणि जेव्हा तुम्ही नट असता ना तेव्हा तुम्हाला काही म्हणजे तुमच्या डोक्याला काही ताप नसला पाहिजे. तुम्ही जाता मेकअप करताय, तुम्ही तुमच्या टेकचा विचार करता, तुम्ही अभिनयाचा विचार करता, कॅरेक्टरचा विचार करता, को ॲक्टर बरोबर इंटरॅक्शन करून डिरेक्टरशी बोलून तुम्ही मनाने खूप असे शांत आणि असे खूप असे
सातव्या आसमानावर असले पाहिजे. पण जेव्हा तुम्ही निर्माते म्हणून असता ना, तेव्हा तुम्हाला इतकी रोज एक नवीन लढाई तुमच्या समोर असते, रोज नवीन एक 20 प्रॉब्लेम आलेले असतात, रोज नवीन पैसे, म्हणजे नेहमी बजेट वाढलेलंच असतं, तुम्हाला तो खूप स्ट्रेस असतो. अशा ह्याच्यामध्ये ना मला अभिनय करणं थोडंसं म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नाही होणार. पण तू आता अनेक नाटकं बघायला जाते, चित्रपट बघायला जाते, त्याचा असं 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 हात असे 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 पाय असं होत. आतापर्यंत काय झालं ना, वेळ हा पण माझा थोडासा प्रॉब्लेम होता की मी मालिका लिहित होते, म्हणजे 2014 मध्ये खूपच म्हणजे लिहिलंया चाललं होतं माझं सगळं, की जुळून येतीमध्ये मी काम पण करायचे, होणार असून मी लिहायचे, त्यावेळी एलिझाबेथ एकादशीचं प्रोडक्शन करायचे, म्हणजे खूप करत होते त्यावेळी. पण आता ते मला असं तो सिनेमा निर्मिती म्हणून काम करत असते तेव्हा मला पूर्ण फोकसनी निर्माती म्हणूनच काम करायचं असतं. आणि मग त्याच्यात ते थोडंसं अभिनय बाजूला राहिला, कारण हा मोठा खेळ आहे आणि तो असा अभिनेत्री खूप आहेत, पण निर्माते म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रपटासाठी उभे असता तेव्हा तुम्हाला बघा म्हटलं ना, एक नवीन चित्रपट युगाला प्रारंभ कोणी केला तर परेश मोकाशी, मधुगंधा. परेश सर, मगाशी अगदी सहज जाता जाता तुम्ही इतकं फिलॉसॉफी सांगून गेलात, काय करायचं हे सगळं प्रॉपर्टी वगैरे, आणि अशा अनेक प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या चित्रपटांसाठी खर्च केलेल्या आहेत. कसं बघता तुम्ही आयुष्याकडं? काय असतो आयुष्याचा अर्थ? आयुष्याचा अर्थ काय असतो? हा, म्हणजे आता मला तुमच्याकडनं असं, ते तुम्ही महाभारत सत्संगच आपण इथे असं म्हणजे इतके आनंदी राहायचं, शांत राहायचं, कुणावर चिडायचं नाही, इतकं काही. आणि तुम्हाला संत पण म्हणवत नाही, कारण तुम्ही इतके सुंदर चित्रपट दिलेले आहेत, त्यातला ह्युमर असतो, त्याच्यामध्ये काहीतरी सांगून जाता तुम्ही, काहीतरी बोध घेण्यासारखं असतं. मग तुम्हाला कळलं असेल ना की नाही, इतकं शांत राहून सुद्धा हे छान छान कलाकृती जन्माला येऊ शकतात. कसं बघता तुम्ही? कसं बघावं? तर काय म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ते दोन प्रवाह आहेतच. एकतर तुम्हाला यायावर मार्ग सुद्धा आहे, म्हणजे एका ठिकाणी थांबायचंच नाही, अशा प्रकारचे साधू संन्यासी व्हायचं की जे ह्या काय मटेरियलिस्टिक जगापासून वेगळेच आहे. आणि दुसरा प्रकार आहे की ठीक आहे, तुम्ही या जगातला भाग आहात, पण त्या जगामध्ये राहून सुद्धा तुम्हाला अलिप्तपणे बघता येतं, राहता येतं. अरे बापरे. आणि हे जास्त अवघड आहे मला वाटतं, कारण एकीकडे तुम्ही समाजाच्या अर्थव्यवस्थेचाही घटक असता, हो ना, त्यालाही चालना देत असता, आणि दुसरीकडे तुम्ही त्याच्यामध्ये गुंतूनही राहत नाही. तर आणि हे स्वभाव आहे म्हणा किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच आहे म्हणा तो, तर त्याच्यामुळे ते असं मी फार कमावलेलं नाही. पण एका अर्थाने हेही चुकीचं आहे, कारण हा जो सगळा अभ्यास मी करत आलेलो आहे आणि एकूणच समाजाचं जी काही तुमची देवाणघेवाण चालू असते, तुम्ही अनेकांची आयुष्य बघत असता आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या वर्तनावर, तुमच्या विचारांवर परिणाम व्हायला पाहिजे. खरं, मी नुसतंच आपलं काहीतरी एक पुस्तक वाचलंय, उपरा किंवा उचल्या किंवा बलूत सारखं, आणि त्याचा माझ्यावर काही परिणामच होत नाहीये, तर असंही नको. हा, म्हणजे परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. मधुगंधा, तू आयुष्याचा इतका भरभरून आनंद घेणारी आहेस, तुला खूप छान वेशभूषा आवडते, केशभूषा आवडते, काय आनंद याची व्याख्या काय करशील तू? आनंदाची व्याख्या नाही आहे तुम्ही, आणि प्रत्येकाची ती वेगळी वेगळी असते. माझा आनंद प्राण्यांमध्ये आहे असं म्हणेन मी, पर्यावरणामध्ये आहे. मला हॅपी ॲनिमल्स, म्हणजे आनंदी गायी दिसल्या, आनंदी कुत्री दिसली, मांजरं दिसले की मला आनंद होतो. आणि शांतता असेल तर मला आनंद होतो. फार लढाया नाही चाललेल्या, दंगली नाही चाललेल्या, सगळं असं शांत आहे. आणि थोडं मला असं वाटतं की मला प्राण्यांबद्दल जागरूकता असलेल्या माणसांना भेटलं की आनंद होतो. मला असं वाटतं की अरे हे वी बिलॉंग टुगेदर, असं हीच माझी आनंदाची कल्पना आहे सध्या तरी. आणि चांगला चित्रपट बघून आनंद होतो मला, चांगलं नाटक बघून आनंद होतो. आज मला मधुगंधा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कळलं की तुझी काय म्हणतात त्याला, तुझ्या जो माणूस तू निवडलायस ती निवड इतकी सार्थ आणि इतकी बरोबर आहे, तर आम्हाला असं वाटत ही इतकी बडबड बडबड करणे तू कंटाळेल ग हिला असं वाटून जायचं. पण आज कळलेलं आहे की एका सुंदर लेखणीला इतकं चित्रमय करणारा तो जो आमचा जादूगार आहे तो इतका परफेक्ट आहे. तुमच्या सहजीवनाला खूप
शुभेच्छा. पण नुसतंच भांडू नका, तर त्या भांडणांमधून अनेक उत्तम उत्तम कलाकृती तुम्ही निर्माण करा. आज परेश तुम्ही इथे आला त्यामुळे खूप आनंद झाला आहे. मधुगंधा कधी पण आमच्याकडे येते. पण अजून एक 5-7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा आपण अशाच वेगळ्या गप्पा मारूया. तोपर्यंत थँक्यू.